कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमीत आता रंग भरू लागलेत. सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता झडतायत. कल्याणमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. भगव्याला हात लावण्याची कोणाची हिंमत नाही असा इशारा देत पाकिस्तानांना संरक्षण देणं ही देशभक्ती का असा सवाल त्यांनी विचारलाय भाजपला. त्याचवेळी एकही शिवसेनेचा उमेदवार दरोडेखोर मटकेवाला नाही असा दावा त्यांनी केलाय. त्याचबरोबर मटकेवाल्यांना भाजप संरक्षण देत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. शिवसैनिकांना कसले डावताय? काय केलं शिवसैनिकांनी? एक तरी शिवसैनिक मला दाखवा जो दरोडेखोर आहे, ज्याने महिलेवरती अत्याचार केलाय, खंडणी गोळा करतोय. काल मी कोल्हापूरमध्ये होतो, प्रचंड सभा. कोल्हापूरमध्ये सुद्धा मुख्यमंत्री येऊन गेले होते आणि हेच बोलून गेले होते, मटकेवाल्यांना ठोकून काढणार. मग मी यादी मागितली, म्हटलं अरे आपल्यात किती मटकेवाले आहेत? एक सुद्धा नाही. शिवसेनेमध्ये एक सुद्धा मटकेवाला नाही. यादी एकदम स्वच्छ. परंतु भारतीय जनता पक्षाने शिवसेनेबरोबरची युती तोडून ज्यांच्या बरोबर युती केलेली आहे त्यांच्यातले आणि भाजपामधले त्यांच्यामध्येच मटकेवाले आहेत. काढताय ठोकून. शिवसैनिकांनी गुंडगिरी केली तरी त्यांना आम्ही तुरुंगात डांबू, मग मटकेवाल्यांना ठोकून काढू. तुमच्यातले पहिले ठोकून काढा आणि मग आमच्याकडे असतील तरी या.